आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय। तसंच येत्या काही दिवसांमध्ये राज्यभरात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे। शनिवारी सायंकाळपासूनच राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली असून हवामान खात्यानं संपूर्ण कोकण किनारपट्टीला सावधानतेचा इशारा दिला आहे। मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 48 तास गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्याचबरोबर ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। कोकणात विशेषतः रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली असून हवामान खात्यानं या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे। 18 जूनपर्यंत कोकण किनारपट्टी भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। कोकणात रायगड, रत्नागिरीला अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर मुंबई, ठाण्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। तर रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे माणगाव तालुक्यातील काळ नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। काळ नदीचं पाणी किनाऱ्यावर लागलंय, त्यामुळे पावसाचा जोर असाच राहिल्यास नदीचं पाणी पात्राच्या बाहेर येण्याची शक्यता आहे। रत्नागिरीच्या गुहागरमध्येही जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत। सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरू आहे, तर दापोली खेडमध्ये देखील तुफान पाऊस झालाय। दरम्यान माणगावच्या काळ नदीजवळून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। रायगड जिल्ह्याला कालपासून मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय। आज रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। आपण बघितलात तर रायगड जिल्ह्यातल्या माणगाव, महाड, श्रीवर्धन, म्हसळा, रोहा तालुक्याला काल झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। माणगाव तालुक्यातल्या गोरेगाव आणि त्याच परिसरातल्या आजूबाजूच्या गावांना या मुसळधार पावसाचा फटका बसला। काही नागरिकांच्या घरामध्ये या मुसळधार पावसाचं पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं। आता आपण बघितलात तर माणगाव तालुक्यातली ही काळ नदी आहे, ती देखील काल झालेल्या मुसळधार पावसामुळे आता दुथडी भरून वाहताना पाहायला मिळते। एरवी तळाला गेलेली ही नदी आता ओसंडून वाहताना पाहायला मिळते। काळ नदीचं आपण वैशिष्ट्य बघितलं तर ही जी नदी आहे ती माणगाव तालुक्यातनं गोरेगाव टोळ मार्गे खाली सावित्री नदीला मिळते। यंदा पहिल्याच पावसामध्ये काळ नदी आहे ती ओसंडून वाहताना पाहायला मिळते। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे या परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे या नद्यांना आता पूर परिस्थितीसारखी जी परिस्थिती आहे ती निर्माण झाल्याचं पाहायला मिळते। काळ नदीची जी किनारपट्टी आहे त्या किनारपट्टी भागापर्यंत हे पाणी आता गेलेलं पाहायला मिळतंय। गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड।